नुकसान भरपाईबद्दल नवनाथ वन बोलत होते। वळूयात पुढील बातमीकडे। मुख्यमंत्र्यांनी सांगूनही बँका ऐकेनात। नाडलेल्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बँका बसल्या। कर्जवसुलीच्यासाठी बँकांच्या तगाद्याने शेतकरी आणखीनच निराश झाले। धाराशिव इथं शेतकऱ्यांना आलेल्या बँकांच्या नोटिसा आलेल्या आहेत। हे भारतीय स्टेट बँकेने आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठा अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत। त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठे पैसे भरायचे? शेतकऱ्यांनी पैसे भरायची आता अवस्था राहिलेली नाही। काय शेतात आता काय राहिलंच नाही। काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक। आणि कशाने कर्ज ह्याचं भरायचं? निवडणुकीच्या आधी अर्डेलीन आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती? झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं। परिस्थिती काय राहिलीच नाही की उत्पन्नच नाही तर भरतील कशाहून? काय भरण्याचं साधन काय? नुकसान झालं का शेतातलं? काय बरे पूर्ण वाहून गेलं काय बरे? भरायसारखी परिस्थिती नाही। हे नोटीस आलं त्या लोक चिंतेत आहे ते भरायचं कशाना? हे ओला दुष्काळ जाहीर करावं लागतंय, कर्जमाफी करावं लागते। हे जनतेवर संकट आहे मोठं। या संकटाला काहीतरी शासनानं पर्याय काढला पाहिजे।